की काकडेंचा फॉर्म टिकणार का नाही टिकणार हे सिद्ध करण्यासाठी या शिवाजीनं प्राणाची बाजी लावलेली आहे. आम्हाला किती दिवस सांभाळायचं तुम्ही? 3 दिवस. तुम्हाला नुसतं 5 वर्ष नाही, आयुष्यभर सांभाळण्याची हमी, आयुष्यभर. हे वचन कोणत्या लुंग्या सुंग्या पुढाऱ्याचं नाही, हे शिवाजी काकडेचं वचन आहे. काकडेचं. तुम्हाला 2दा दिली, तुम्हाला दिली, तुमच्या सासऱ्याला दिली, सगळ्याला दिली. आता बास, तुम्हाला सांगता आलं पाहिजे, बास आता नवीन चेहरा पाहिजे. प्रचाराच्या सांगता सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले अंकुशराव आरेकर, ज्यांनी माझ्या 15 दिवसाच्या गैरहजेरीमध्ये तुमचा आमचा गोरगरिबांचा किल्ला दमदारपणे लढवला, असे सचिन भैया घायाळ, आपल्या सगळ्यांच्या नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्या उमेदवार हर्षदा काकडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय अतिथी आणि उपस्थित माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनो आणि मित्रांनो आणि बहिणींनो, जीवन मृत्यूच्या संघर्षात प्राणाची बाजी लावून ज्यांच्या काही कुणाच्या डोक्यात होतं की काकडेंचा फॉर्म टिकणार का नाही टिकणार हे सिद्ध करण्यासाठी या शिवाजीनं प्राणाची बाजी लावलेली आहे. यापेक्षा दुसरं काही सिद्ध करण्याजोगतं माझ्याकडं नव्हतं. होते प्राण, ते पण पणाला लावले. ज्या वर्मी आरोपानं मी घायाळ झालो, त्या वर्माचं, त्या घावांचं उत्तर आता तुम्हाला देण्याची वेळ आलेली आहे. खरं काय आणि खोटं काय याचा निवाडा गोरगरीब आणि सर्वसामान्य माणूसच करू शकतो. गरीब माणसं सत्य काय आहेत हे जाणतात. ह्या 15 दिवसाच्या काळात हजारो कार्यकर्त्यांनी माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या, कुणी मंदिरात केल्या, कुणी नवस केले, कुणी मशिदीमध्ये जाऊन दुआ मागितल्या, कुणी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केल्या. सगळ्या जाती धर्मातील लोकांनी माझ्यासाठी आसवड ढाळली की नाही, आपला भाऊ, आपला माणूस टिकला पाहिजे, जगला पाहिजे. अफाट प्रेम भावांनो तुम्ही दिलं, भगिनींनी तुम्हाला दिलंय. खरं तुमचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे खरोखर काही नाही, शब्द सुद्धा नाही आहेत. हे प्रेम, हे प्रेम हे आपोआप मिळणारी गोष्ट नाही. कुठंतरी जीवाशिवाचं नातं झालंय, कुठंतरी आपुलकीचे बंध, एकमेकाची भावना एकमेकाशी निगडीत आपण बांधलोय. आणि मी हॉस्पिटलमधून बोललो होतो 4 तारखेला की उद्या फॉर्म भरायचा आहे आणि तुम्ही हर्षदा काकडेंना एकटं सोडू नका. खरोखर 15 दिवसामध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं ही लढाई लढली की आपला सेनापती घायल झालाय, आपला सेनापती घायल झालाय, पण माझे मावळे यांनी ती सगळी जबाबदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि त्वेषानं लढाई लढलात. भावांनो,
आता ही लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. अंतिम टप्प्यात 3 दिवस राहिले. 3. तुम्ही फक्त 3 दिवस सांभाळायचे. 3 दिवस. आम्हाला किती दिवस सांभाळायचं तुम्ही? 3 दिवस. तुम्हाला नुसतं 5 वर्ष नाही, आयुष्यभर सांभाळण्याची हमी. आयुष्यभर तुमच्या सुखात, तुमच्या दुःखात, तुमच्या आजारपणात, तुमच्या संकटात आम्ही बरोबर राहणार आहोत. आणि ध्यानात घ्या, हे वचन कोणत्या लुंग्या सुंग्या पुढाऱ्याचं नाही. हे शिवाजी काकडेचं वचन आहे. काकडेचं वचन पाळणारा माणूस आहे. धर्मानं, सत्यानं जगणारा माणूस आहे. आणि तुम्हाला एक नामी संधी मिळाली भावांनो. नामी संधी. अशी संधी तुमच्या आयुष्यात कधीच येऊ शकत नाही. सगळ्या रोगावर एकच इलाज करण्याची मोठी संधी आली. शाहीर अण्णा भाऊ साठे, की ज्यांनी कॉम्रेड आबासाहेब काकडेंचा प्रचार केला होता, तर यांनी सांगितलं की जग बदलायचं असेल ना, तर घाव घालावा लागतो. घाव. जग बदल घालून घाव, सांगून गेले मज भीमराव. हे अण्णा भाऊनी सांगितलं. आता त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. 3 साखर कारखानदार एकाच वेळी लोळवण्याची संधी तुमच्या वाट्याला आलेली आहे. ही लढाई गरीब विरुद्ध श्रीमंत अशी लढाई आहे. ज्यांनी तुमच्या मताचं शोषण केलं, ज्यांनी तुमच्या उसाच्या पैशाचं शोषण केलं, अशांना लोळवण्याची नामी संधी आली आहे. भावांनो, मोठ्या हिकमतीनं मी इथे आलो आहे. हिंमत लावून आलो आहे. कारण आयुष्यभर 25 वर्ष जे केलं त्यासाठीच्या सभेला जर मी नाही, तर माझा श्वास इथं कोंडायला लागला होता. म्हटलं नाही, मी 2 मिनिटं जाणार आणि सगळ्यांशी बोलणार. विनंती एवढी आहे की वेगवेगळे आमिष येतील, सगळं काही घडल. पण तुम्हाला सांगतो, मतदारसंघामध्ये सुप्त लाट आहे. सुप्त. दबावामुळं बरीच माणसं ओपन व्हायला तयार नाहीत. पण व्यापक प्रमाणामध्ये प्रत्येक जण त्याचा आजार दूर करणार आहेत. पक्कट लोकांचं ठरलंय. लोकांचे फोन येत आहेत. आणि पुन्हा सांगतो, शेवगावचे जे दुसरे अपक्ष उमेदवार आहेत ना, त्यांचा नंबर आता लास्टला मध्ये गेलाय. मत वाया घालू नका. विद्यमान आमदार ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रकाश अख्ख्या मतदारसंघावर पडलाय ना, तर तिथं देखील मोठा अंधार झाला. लोकांना कळून चुकलंय सत्य काय असत्य काय. दिली ना संधी तुम्हाला. 2दा दिली. तुम्हाला दिली, तुमच्या सासऱ्याला दिली, सगळ्याला दिली. आता बास. तुम्हाला सांगता आलं पाहिजे, बास आता नवीन चेहरा पाहिजे. मग सगळ्याला विनंती करतो, येता बुधवार 20 तारीख डोक्यात पक्क जर असेल ना, तर काहीच अडचण नाही. 20 तारीख सगळे नातलग मित्र जटून राहायचं. कारण पुढचे 5 वर्ष माझी लढाई भावांनो तुमच्यापेक्षा तुमच्या मुलांसाठी लढाई आहे. तुमच्या मुलांचं उज्ज्वल भवितव्य हे माझ्या हातून घडणार. त्यासाठीच ईश्वरानं मला देखील तिथून परत पाठवलंय. तुम्ही हायगाय करू नका. 7 नंबरला 7 सत्याचा आहे. 7 सत्तेचा पण आहे. 7 नंबर रिक्षा. तर रिक्षा या चिन्हावर ताकदीनं मनापासून बटन दाबा आणि ताकदीनं आपली रिक्षा मुंबईला पाठवा. एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत.